स्टुडंट्स, त्या दिवशी आपण जे पत्र पाहिलं त्या पत्रामध्ये त्याआधी आपण औपचारिक पत्र पाहिलं होतं. कोणतं पत्र पाहिलं होतं? औपचारिक पत्र पाहिलं होतं. जसं मी सांगितल्याप्रमाणे एका पत्रामध्ये 2 विषय असतात, औपचारिकही असतात आणि अनौपचारिकही असतात. आपलं औपचारिक पत्र कोणतं होतं की शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके मागवण्यासाठी आपण ग्रंथालयाच्या व्यवस्थापकांना पत्र लिहिणार होतो. यामध्ये प्रेक्षक कोण होतं? दीपक. कोण होतं? प्रेक्षक पत्र लिहिणारा कोण होता? दीपक शिंदे होता. आणि त्यानंतर प्रती कोण होता? व्यवस्थापक जे आहेत, ग्रंथालयाचे व्यवस्थापक जे आहेत मुलांनो, ते कोण होते? प्रती होते. त्यांना आपण पत्र लिहिणार होतो. तर त्याच पत्रातील आज आपण अनौपचारिक पत्र जे आहेत ते पाहणार आहोत, मतलब इन्फॉर्मल लेटर. कोणतं पत्र पाहणार आहोत? इन्फॉर्मल लेटर. तर त्याच पत्रामध्ये आपला विषय होता की तुमच्या लहान भावाला किंवा लहान बहिणीला वाचनाचे महत्त्व सांगणारे पत्र जे आहे ते आपल्याला लिहायचं होतं. कोणाला पत्र लिहायचं होतं? लहान भावाला किंवा बहिणीला. त्यामध्ये मी नाव पण दिलं होतं, संजय आणि संजना. तर यामध्ये जर आपण भावाला पत्र लिहिणार असेल तर नाव काय येणार आहे? संजय येणार आहे. आणि जर बहिणीला पत्र लिहिणार असेल तर नाव काय येणार आहे? संजना किंवा सुनीता. जे नाव आपण लिहिलं असेल ते येणार आहे. मुलगी लिहित असेल तर मुलीचं नाव, मुलगा लिहित असेल तर मुलाचं नाव तिथे मुलांना आपल्याला लिहायचं आहे. तर चला पाहूया आपण या अनौपचारिक पत्रात आपण काय काय लिहिलेलं आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण लिहिलेल्या आहेत. सर्वात आधी मी ते सांगितलेलं की अनौपचारिक पत्रामध्ये सुरुवात इथे दिनांक लिहायची आहे. काय लिहायची आहे? दिनांक लिहायची आहे. त्यानंतर दिनांक शब्दात आणि अक्षरात, अंकात आणि अक्षरात या दोन्ही रूपामध्ये तारीख जी आहे ती आपल्याला लिहायची असते. म्हणजे इथे अंक पण आलेले पाहिजेत आणि अक्षरं पण आलेली, शब्द पण आलेले आहे. जसं मी इथे लिहिलेलं आहे 8 जुलै 2020. काय लिहिलेलं आहे? 8 जुलै 2020. त्यानंतर मुलांनो इथे आपण कोणाला पत्र लिहित आहे? लहान भावाला पत्र लिहित आहे. तर त्यामुळे लहान भावाला पत्र लिहित असल्यामुळे येथे काय येणार आहे? चिरंजीव संजय येणार आहे. काय येणार आहे? चिरंजीव संजय. काय येणार आहे? चिरंजीव संजय. त्यानंतर तेला अनेक आशीर्वाद. ये अभिवादन हमें, अगर छोटा भाई है तो अनेक आशीर्वाद, बड़ा भाई है तो क्या लिखेंगे? सप्रेम नमस्कार. हे सगळं आपण लिहिलेलं पाहिलेलं त्याच्यामध्ये होतं. त्यानंतर जैसे कि मैंने बताया था कि जब हम पत्र लिखेंगे तो आप पैराग्राफ के बाद लाइन जो है वो ज़रूर छोड़ सकते हैं, क्योंकि लाइन छोड़ने से पत्र जो है थोड़ा अच्छा दिखता है. और हर पूरा मैटर जो है, सब शुरुआत जो है हमें लेफ़्ट साइड से ही लिखनी है, राइट साइड में बच्चों कुछ भी लिखना नहीं. तो देखें पहले पैराग्राफ में अभी यहाँ पर हम भाई, छोटा बड़ा भाई जो है छोटे भाई को पत्र लिख रहा है, घर ही में पत्र लिख रहा है. एक घर में ही दोनों रहते हैं और घर के अंदर ही वो उसे पत्र लिख रहा है. तो जब ऐसा पत्र लिखेंगे तो किस बात का ध्यान हमें रखना है? अभी इसमें हम लिख सकते हैं क्या? तू कसा आहेस, तुझी तब्येत कशी आहे, हे यहाँ पर हम ये लिख सकते तो नहीं. कैसे लिखेंगे? संजय, मी तुला हे पत्र एका विशेष कारणासाठी लिहित आहे. ते म्हणजे वाचनाचे महत्त्व होय. पहले ही पत्र में यहाँ पे, क्योंकि अभी उसकी खुशहाली जो है, हम हालचाल जो है अभी हम लेंगे नहीं, क्योंकि एकाच घरामध्ये हम रह रहे, एकाच घरामध्ये आपण राहत आहोत. तो त्यामुळे हालचाल वहाँ पर पूछने का कोई सवाल ही वहाँ पे निर्माण होता नहीं. तर डायरेक्ट आपण आपल्या विषयाला म्हणजेच पत्राला सुरुवात करायची आहे. सिर्फ बच्चों, अगर ऐसा विषय हुआ तो
अगर इसका बड़ा भाई कहीं दूर रहता उनके घर से, तो ज़रूर हम इसमें लिख सकते हैं की तू कसा आहेस, तुझी तब्येत कशी आहे. लेकिन वो एकाच घरामध्ये राहतात, त्यामुळे आपण ते लिहू शकत नाही. इसीलिए पहले पैराग्राफ में ही मैंने यहाँ पर कारण लिखा है की माझे पत्र लिखण्याचे कारण म्हणजे वाचनाचे महत्त्व होय. मतलब किताबें पढ़ने का क्या महत्व है जीवन में. मला माहीत आहे तू पुस्तके वाचतोस आणि तुला वाचनाची आवड आहे. मैं जानता हूँ कि तुम किताबें पढ़ते हो और तुम्हें किताबें पढ़ने पसंद भी है. परंतु तू फक्त अभ्यासाची, यहाँ पे हमने बताया कि अगर ऐसी शुरुआत करेंगे तो जाहिर सी बात है वहाँ पर हमें थोड़ा सा उसके विषय से अनुरूप जो है स्पष्टीकरण देना आवश्यक है. इसीलिए यहाँ पर हमने लिखा है कि तुम जो है सिर्फ पढ़ाई की किताबें पढ़ते हो. अभ्यासाची म्हणजे पढ़ने की किताबें वो सिर्फ पढ़ता है. अवान्तर वाचन यानी पढ़ाई के अलावा जो किताबें पढ़ी जाती है उसे कहा जाता है बच्चों अवान्तर वाचन. काहीही करत नाही. तुम जो है पढ़ाई के अलावा और दूसरी कोई भी किताबें पढ़ते नहीं. म्हणूनच मी तुला हे पत्र लिखित आहे और इसीलिए मैं तुम्हें ये पत्र लिख रहा हूँ. सेकंड पैराग्राफ में पूरा पत्र लिखण्याचं स्पष्टीकरण जो है वह बहुत ही अच्छे तरीके से वहाँ पर हमें लिखना है. यहाँ पर देखो मैंने शुरुआत अच्छी की है कि तुम्हें पता ही है वाचाल तर वाचाल मतलब पढ़ोगे तो जिओगे. ये क्या है, सुविचार है. याचा अर्थ असा की आपण जर वाचन केले तरच या जीवनात वाचू म्हणजेच यशस्वी होऊ शकतो. अगर हम अपनी पढ़ाई करेंगे तो ही हम अपने जीवन में सफल हो सकते. क्योंकि बिना पढ़ाई के ज्ञान जो है हम प्राप्त कर सकते नहीं. चाहे वो किताबों की पढ़ाई हो या कोई और मतलब और किताबें पढ़ना हो. क्या बोलते हैं उसको, ज्ञान प्राप्त करने के लिए पढ़ना तो आवश्यक ही है. वाचल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पड़ते, हमारे ज्ञान में ज्ञान बढ़ता है. विविध विषयांची माहिती होते, बहुत सारे विषयों के बारे में जानकारी होती है. आपले सामान्य ज्ञान वाढते, हमारा जनरल नॉलेज भी बढ़ता है किताबें पढ़ने से. तसेच काही पुस्तकातून आपल्याला प्रेरणा पण मिलती. तो कुछ किताबें ऐसी भी होती बच्चों प्रेरणादायी कि जिन किताबें पढ़ने से हमें प्रेरणा भी मिलती. जैसे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हो गए, महात्मा गांधी हो गए, शिवाजी महाराज हो गए. ऐसे बहुत सारे महान व्यक्ति हैं जिनकी साने गुरुजी झाले. इनकी किताबें पढ़ने से जो है हमें प्रेरणा मिलती है कि किस प्रकार से जीवन में कठिनाइयों का सामना करते हुए आगे बढ़ना पाहिजे. काहीतरी करण्याची जिद्द यानी अट्टहास, जिद और हमारे अंदर निर्माण होती है. त्यामुळे नेहमी अवान्तर वाचन करने गरजेचे. इसीलिए हमेशा पढ़ाई के अलावा भी किताबें जो है हमें पढ़नी चाहिए. आपल्या ज्ञानात भर पड़ते, विचारों को जो है नई दिशा मिलती है, नई सोच हमारी निर्माण होती है पढ़ने से. क्योंकि जितना हम नया पढ़ते उतनी हमारी जानकारी बढ़ती रहते. त्यामुळे तू नेहमी अभ्यासाव्यतिरिक्त ही पुस्तकांचे वाचन करत जा. इसीलिए तुम्हें पढ़ाई के अलावा भी बाकी किताबें भी तुम्हें पढ़नी चाहिए. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली विचार करण्याची क्षमता वाढते. सबसे महत्वपूर्ण बात क्या है कि हमारी विचार करने की क्षमता जो है बढ़ती. क्योंकि जैसे हम पढ़ते हैं वैसा ही प्रभाव हमारे विचारों पर होता है. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. हर चीज़ की तरफ देखने का नज़रिया भी बदलता रहता. त्यामुळे तू नियमितपणे पुस्तकांचे वाचन करत जा और इसीलिए तुम्हें नियमित रूप से हमेशा किताबें जो है पढ़नी चाहिए. यहाँ पे देखो सेकंड पैराग्राफ में मैंने पूरा पत्राच्या विषयाचं स्पष्टीकरण लिहिलेलं आहे. मतलब दीपक ने अपने छोटे भाई संजय को पढ़ाई का यानी किताबें पढ़ने का महत्व जो है वहाँ पर स्पष्ट
किया है कि क्यों किताबें पढ़ना आवश्यक है। अभी देखिए थर्ड पैराग्राफ में यहाँ पर हम पत्रिका समारोप करेंगे। मला वाटते की तू नक्कीच मी सांगितलेल्या सर्व गोष्टी नक्कीच अंमलात आणशील। मैं आशा करता हूँ या मुझे लगता है कि जितनी बातें मैंने बताई उन सभी बातों का तुम क्या करोगे, अनुकरण करोगे या उसे तुम अपनाओगे और वैसा ही बर्ताव, वैसा ही अनुकरण तुम अपने जीवन में करोगे। तर आजपासून पुस्तकांचे वाचन करायला नव्हे आणि उद्यापासून नव्हे तर आजपासूनच पुस्तकांचे वाचन करायला शुरुआत तू कर। यहाँ पर अगर हम देखेंगे थर्ड पैराग्राफ में बच्चों, तर तू आजपासून उद्यापासूनच नव्हे तर आजपासूनच तू वाचन करायला सुरुवात करशील, याचा तुला भविष्यात नक्कीच फ़ायदा होईल। और तुम्हारे किताबें पढ़ने का तुम्हें नुकसान होने के बजाय उसका क्या होगा, फ़ायदा ही होगा। तुला तुझ्या वाचनासाठी माझ्याकडून शुभेच्छा। और तुम्हारे इस पढ़ाई के लिए या तुझ्या या वाचनाच्या संकल्पासाठी मेरे तरफ से शुभेच्छा। तुझा भाऊ, तुम्हारा भाई वहाँ पे दीपक शिंदे, सेवा सदन। देखो हमने उस पत्र में वहाँ पे जो एड्रेस था बच्चों, वही एड्रेस यहाँ पर हमें लिखना है। तुझा भाऊ दीपक शिंदे, सेवा सदन सोसाइटी, अंबेडकर रोड, परेल, मुंबई। क्योंकि स्कूल का एड्रेस में हमने क्या लिखा था, परेल लिखा था, तो जाहिर सी बात है वही दीपक शिंदे भी वहीं पर रहता था। तो त्यामुळे एड्रेस पत्र लिखते समय हमें एड्रेस का ज़रूर ध्यान रखना चाहिए। और जैसे मैंने यहाँ पे बनाया, काल्पनिक ईमेल जो है आपको बनाना है abc17@gmail.com। इस प्रकार से जब हम एक ही घर में पत्र लिखेंगे तो किस प्रकार से फर्स्ट पैराग्राफ लिखना चाहिए, सेकंड पैराग्राफ लिखना चाहिए, ये हमने देखा।